महाराष्ट्रातल्या जनतेला शांतता राहावा म्हणून. परंतु आज ज्या प्रकारे त्या दिवसानंतर प्रकरण एक 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 अशा प्रकारचं होत आहे, त्याला पुष्टी देणारं हे काय. आणि आम्हाला साहजिकच आहे, या सदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्हाला हे काय झालंय नक्की कळणं गरजेचं आहे. एकही त्यानंतर फक्त CID चौकशी डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर काय झालं कळलेलं नाही आहे. CBI चौकशी सुरू झाली, त्याच्यावर काय झालं कळलेलं नाही आहे. म्हणून पुढे या असलेल्या चौकशीचं काय झालं, चौकशी सुरू झाली का नाही, हे पण आम्हाला अद्यापपर्यंत कळलेलं नाही. म्हणून सभागृहाला आमची विनंती आहे की सगळी चर्चा बाजूला ठेवावी, हा स्थगन स्वीकारावा आणि या स्थगनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्यावं की अजितदादाचा मृत्यू अपघाताने झाला का घातपाताने झाला हे कळणं गरजेचं असल्यामुळे एक महाराष्ट्राचा नेता, कर्तृत्ववान नेता या सभागृहामध्ये आणि खाली वरती आम्ही सर्वांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये श्रद्धांजली वाहिली. अनेक लोक आले, उद्योगपतींपासून गरीब जनता सगळी आली होती आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या नेत्याला आम्ही मुकलेलो आहोत. जर आम्ही खरोखर मनापासून श्रद्धांजली वाहिली असेल तर त्या नेत्याचे असलेलं जाणं हे क्लेशदायक असल्यामुळे याची चर्चा घेणं गरजेचं असल्यामुळे माझी विनंती आहे की सभागृहातलं सगळं कामकाज बाजूला ठेवून ही चर्चा स्वीकारावी आणि सरकारच्या वतीने याचा खुलासा होणं गरजेचं असल्यामुळे माझी सभापतींना विनंती आहे की हे गांभीर्य आहे आणि गांभीर्याचा विषय असल्यामुळे तो तुम्ही नाकारू नये. तुम्ही तो नाकारला तर वेगळ्या प्रकारचा मेसेज बाहेर जाईल. माझी विनंती आहे की ही चर्चा आपण स्वीकारे. वेळ कधी ठरवा आणि वेळ ठरवून आम्हाला सांगा की ही चर्चा आम्ही स्वीकारतो आणि त्याप्रमाणे चर्चा स्वीकारे अशी आम्हाला तुम्हाला विनंती आहे. माननीय या संदर्भामध्ये शशिकांत शिंदे साहेब यांनी 93 दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व इतर कर्मचारी यांचा विमान अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू या संदर्भामध्ये दिलेली सूचना जरी अमान्य केली असली तरी विषयाचं गांभीर्य विचारात घेता तसेच राज्यातील एकंदरीत जनतेची व सभागृहाची भावना अतिशय तीव्र आहे आणि म्हणून या विषयावरती शासनाने निवेदन करावे आणि सदनासमोर आणि राज्यासमोर वस्तुस्थिती आणावी अशी मी निर्देश देत आहे.